उद्या रंगपंचमी आहे। बऱ्याच ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते, पण रंगपंचमीचं नक्की महत्त्व काय आहे आणि रंगपंचमीच्या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी, आर्थिक लाभ होण्यासाठी अगदी साधे सोपे काही उपाय करायचे आहे। काही गोष्टी महिलांनो तुम्ही तुमच्या घरात जर उद्याच्या दिवशी केल्या तर त्याचा 100% तुम्हाला लाभ होईल। सगळ्यात पहिले मी तुम्हाला रंगपंचमीबद्दल अगदी छोटीशी माहिती आहे तर ती सांगते। बघा, होळीला लागूनच येणारा सण रंगपंचमी असतो, म्हणजे होळी झाली की 5 दिवसांनी रंगपंचमी असते। रंगपंचमी हा रंगांचा सण असतो, आनंदाचा सण असतो, उत्साहाचा सण असतो आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कधी धुलीवंदनला आपण रंग खेळत असतो किंवा रंगपंचमीला सुद्धा रंग वगैरे आपण खेळत असतो। पिचकारीने रंगाचं पाणी उडवत असतो, तोंडाला त्यानंतर एकमेकांच्या तोंडाला आपण रंग लावत असतो आणि बघा बऱ्याच ठिकाणी अगदी आनंदाने साजरी केली जाते। आमच्या नाशिकमध्ये शक्यतो धुलीवंदनपेक्षा रंगपंचमीला रंग जे आहे तर ते खेळले जातात। आमच्या इथे सुद्धा अगदी उत्साहाने सगळे लोक रंगपंचमी साजरी करत असतात। लहान मुलांपासून अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळेजण रंगपंचमी साजरी करतात। तर रंगपंचमी या सणाला धार्मिक महत्त्व सुद्धा असल्यामुळे तो दिवस जो आहे तो आपल्याला म्हणजे महत्त्व देऊन तो साजरा करायचा आहे। सगळ्यात पहिले या दिवशी राधाकृष्ण जे आहे तर तुमच्या घरामध्ये बघा बाळकृष्णांची मूर्ती असेल, आपल्या स्वामींची मूर्ती असेल, गणपती बाप्पांची मूर्ती असेल, त्यांना अगदी थोडा थोडा रंग तुम्हाला लावायचा आहे, कारण हा आनंदाचा क्षण असतो, आपण उत्साहामध्ये असतो। प्रत्येक सणाला बघा आपण पूजा वगैरे करत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी सुद्धा तुम्हाला बाळकृष्ण, गणपती बाप्पा, आपल्या स्वामींच्या मूर्तीला, फोटोला अगदी थोडासा रंग तुम्हाला लावायचा आहे। आणि बघा लहान मुलांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला काळजी सुद्धा घ्यायची आहे, ते पण मी तुम्हाला पुढे सांगते की आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। तर रंग लावल्यामुळे आणि देवांना पण रंग लावल्यामुळे आदरपूर्वक आपल्याला भावना जी आहे तर ती आपली व्यक्त होत असते आणि मनापासून प्रत्येक देवाचं तुम्ही स्मरण करा। कारण काय आपण काय करतो, देवाला फक्त दुःख सांगतो की देवा माझी ही अडचण आहे, ही समस्या आहे, ही दूर कर, पण आनंद आला की आपण बऱ्याचदा विसरतो, आपण देवासमोर ते व्यक्त करत नाही। म्हणून अशा उत्साहाच्या वेळेस पण आपण देवांसोबत पण तो उत्साह जो आहे तो साजरी केला पाहिजे, हे त्या मागचं कारण आहे। आता रंगपंचमीच्या दिवशी काही काळजी पण घ्यायची, जसं की नैसर्गिक रंग आपण वापरले पाहिजे, कारण जे केमिकल ज्या रंगांमध्ये असतं तर त्यामुळे डोळ्यांना वगैरे त्रास होतो, स्किनला त्रास होतो, त्वचा खराब होण्याची शक्यता असते। आणि प्लीज विनंती करून या गोष्टींची सुद्धा काळजी घ्या, नैसर्गिक रंग वापरा। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बघा हर्बल ऑर्गॅनिक रंग पण येतात तर ते तुम्ही वापरा। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा बघा, अगदी कडक उन्हाळा आत्ता लागलेला आहे, अगदी मे महिन्यासारखं ऊन आहे, तर त्यामुळे आपल्याला पाणीसुद्धा वाचवायचं आहे। बऱ्याच ठिकाणी खूप पाण्याचा नासाडा केला जातो आणि खूप ठिकाणी असं आहे की अक्षरशः आठवड्यातून एकदाच पिण्याचं पाणी जे आहे तर ते मिळतं, म्हणजे त्या लोकांना प्यायलासुद्धा पाणी नसतं, खूप दूरवरून पाणी आणावं लागतं। आणि ही गोष्ट आहे बऱ्याचशा, म्हणजे आमच्या गावाकडे पण जे आहे तर तिथे आपण गेलो तर तेव्हा आपण बघू शकतो पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो। आपल्या शहरात पण पाण्याचा उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो, त्या लोकांना तर 12 महिने पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे त्याला फेस करावं लागतं। आपण काय करतो, बिल्डिंगचं पाणी संपलं की टँकर वगैरे मागवतो, पाण्याचा टँकर मागवतो, पण तिथे तशी सोयीसुद्धा नसते। तर त्यामुळे या काही छोट्या गोष्टींची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरी करायचा आहे। आता काही मी तुम्हाला उपाय सांगते, जसं रंगपंचमीच्या दिवशी आपल्या मनामध्ये काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्रीकृष्ण, त्यानंतर श्रीराम आणि विष्णू यांना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे। पिवळा रंग जो आहे तो त्यांना अर्पण करायचा आहे, कारण बघा विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असतो आणि तो अर्पण केल्यामुळे देवता जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत असते। म्हणून कुठलीही मनामध्ये कठीणातील कठीण इच्छा असेल तर मी तुम्हाला जसं सांगितलं, श्रीकृष्ण, त्यानंतर श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्यापैकी तुमच्या देवघरामध्ये जी मूर्ती असेल त्यांना तुम्हाला पिवळ्या रंगाचा रंग जो आहे तर तो अर्पण करायचा आहे। मग तुम्ही पिवळी हळद जरी अर्पण केली तरी सुद्धा चालेल। यानंतर बघा आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते। आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःमध्ये सुद्धा कधी कधी नकारात्मक ऊर्जेचा संचार इतक्या जास्त प्रमाणात होऊन जातो की आपण खूप कष्ट करतो तरी आपल्याला यश मिळत नाही, सतत आपण अडचणींमध्ये अडकत असतो, त्यानंतर आपण नेहमी उदास असतो, कितीही आजूबाजूचं वातावरण आनंदाचं असलं तरी आपण त्यामध्ये भाग घेऊ शकत नाही। हा तुमचा दोष नसतो, तुमच्यावर या नकारात्मक गोष्टींचा परिणाम झालेला असतो, तो त्यामुळे या गोष्टी घडत असतात। तर म्हणून उद्या रंगपंचमीच्या दिवशी तुम्हाला जीवनातली नकारात्मकता जी आहे ती दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल जे आहे, आपण पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करू शकत नाही, त्यामुळे मी नेहमी सांगते गंगाजलची एक छोटी बाटली तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे। प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब ते गंगाजल टाकायचं आहे, जमल्यास तुम्ही गोमूत्र टाका आणि त्याच्याने तुम्हाला आंघोळ जी आहे तर ती करायची आहे।
ठीक आहे. यानंतर या दिवशी शिव पार्वतीची पूजा करून म्हणजे मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवांच्या शिवलिंगावर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे. तर यामुळे हळूहळू तुमच्या जीवनातल्या ज्या काही समस्या अडचणी आहे, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर व्हायला लागते आणि मग तुम्ही ज्या गोष्टी करताय तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळायला लागतं. तर बघा, रंगपंचमी जरी हा रंगांचा फक्त सण असला तरी त्या दिवसाचं काहीतरी महत्त्व आहे. मला सांगायचं एवढंच की आपण आपल्या उत्साहामध्ये आपले जे देव असतात, आपले जे कुलदैवत असतात, कुलदेवी असते, त्यांनासुद्धा आपल्याला समाविष्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त दुःख त्यांना सांगायचं नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे आनंदाचे क्षण असतात ते सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला घालवायचे असतात. कारण काय, फक्त आपण दुःख सांगतो, सुखाच्या वेळेस आपण विसरून जातो. आपल्याला नेहमी जर असं वाटत असेल की माझ्या देवी आईने, माझ्या कुलदैवताने नेहमी माझ्या पाठीशी राहावं, असं जर आपल्याला वाटत असेल तर रोज तुम्हाला थोडकी त्यांची सेवा करायची आहे. अमुक एक दिवशी काही उपाय जे असतात, काही सेवा जी आहे तर ती करायचीच असते, की जेणेकरून मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की मग माझ्यावरच अशी वेळ का आली. आपण ना बऱ्याचदा काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला कंटाळा करतो किंवा विसरून जातो. पण असं न करता जर अमुक एक दिवशी सोपे तुम्हाला जमतील तेवढे तुम्ही उपाय केले, नामस्मरण केलं तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो. तर बघा, उद्या रंगपंचमीच्या दिवशी हे सांगितलेले छोटे उपाय तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.